या ठिकाणी सर्व सातारकरांना सांगतो की तुमचा जो मतदानाचा अधिकार आहे तो ताबडतोब तुम्ही येऊन आज दिवसभरामध्ये 5-5:30च्या आत बजवायचा आहे। मी फक्त अपक्ष उमेदवार म्हणून नाही करत आहे, तर मी टीव्ही स्टार म्हणून सुद्धा सांगतोय, सेलिब्रिटी म्हणून सुद्धा सांगतोय की मतदान करा। या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या मला कळालं की मतमोजणी काहीतरी आता 20 दिवसांनंतर आहे, तर ही मतमोजणी जी आहे ती 20 दिवसांनंतर कशासाठी करताय हा जरा वादाचा मुद्दा मला वाटतो। या ठिकाणी तुम्ही जे काही मतमोजणीचं ठिकाण तारीख ठरवताय तर संपूर्ण पक्षांच्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगतो, अपक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्यासह सर्व उमेदवारांना अपक्ष सांगतो की ताबडतोब जर हा निकाल 20 दिवसानं करणार आहेत तर त्या ठिकाणी थंडी जास्त आहे, सगळ्यांची त्या ठिकाणी अंथरुणं पांघरुणं घेऊन त्या ठिकाणी आता जाऊन झोपा सगळे लोक, कारण 20 दिवस कुठं ठेवणार आहे त्या मशीन्स। काय उद्या झालं तर शरद पवार साहेब सारख्या लोकांनी सांगितलं होतं की मशीनमध्ये घोळ आहे, तर तसा घोळ करणार आहे का? मला काय बोलायचं नाही कोणाला। BJPचं जर काही षडयंत्र असेल तर असं करू नका। हा देश संविधानामुळे चालतो आणि संविधानामुळे ही जनता आहे आणि जनतेमुळे हे संविधान आहे। आमच्या जनतेला वेड्यात काढायचं काम तुम्ही करायचं नाही।